नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 9 मार्च 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. सेबीचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन ए तुहिनकांत पांडे यांची सेबीचे नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सेबीबद्दल माहिती पाहू. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा फुल फॉर्म आहे. तसेच सेबीची स्थापना झाली आहे 12 एप्रिल 1988. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तसेच तुहिनकांत पांडे हे वर्ष 1987 बॅचचे ओडिशा कॅडरचे IAS अधिकारी आहेत. तर यापूर्वीचे अध्यक्ष होते माधवीपुरी बुच. प्रश्न दुसरा. भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रक कोणी बनवली आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन ए आणि बी म्हणजेच IIT मद्रास आणि भारतीय रेल्वेने भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रक बनवली आहे. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील याविषयी एक ट्विट केले आहे. ते भारताचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रक हा 410 मीटर पूर्ण झाला आहे. माहिती पाहू. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास स्थापना झाली आहे 1959. अध्यक्ष आहेत पवन कुमार गोयका. तसेच भारतीय रेल्वेबद्दल माहिती पाहू. स्थापना 16 एप्रिल 1853. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. रेल्वेमंत्री आहेत अश्विनी वैष्णव. अध्यक्ष आणि CEO आहेत सतीश कुमार. प्रश्न तिसरा. भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मागार्जन सराव सुरू झाला आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन ए जपान या देशासोबत धर्मागार्जन हा सराव सुरू झाला आहे. तर हा सराव 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सच्या ईस्ट फूज मॅन्युअल ट्रेडिंग एरियामध्ये आयोजित केला जात आहे. तर जपानबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे जपानची टोकियो. चलन आहे जपानी येन. पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा. इतर काही महत्त्वाचे सराव पाहू. आपल्या प्यारा भारत देशासोबत होणारे गरुड शक्ती इंडोनेशिया या देशासोबत सराव होतो. वज्रप्रहार अमेरिका या देशासोबत. अग्नियुद्ध सिंगापूर या देशासोबत. हरिमाऊ शक्ती मलेशिया या देशासोबत. मित्र शक्ती श्रीलंका या देशासोबत आणि मैत्री थायलंड. मैत्री हा सराव थायलंड या देशासोबत होतो. तसेच शक्ती हा सराव फ्रान्स या देशासोबत होतो. प्रश्न चौथा. चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने लुनर ट्रेल ब्लेझर लॉन्च केले आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन डी नासा या संस्थेने चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी लुनर ट्रेल ब्लेझर लॉन्च केले आहे. तर हे लॉन्च केलेले आहे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी. तर फाल्कन 9 ब्लॉक 5 या रॉकेटवरून प्रक्षेपण करण्यात आले आहे. तर त्या उपग्रहाचे वजन आहे 200 किलो. उद्देश आहे चंद्रावरील पाणी ओळखणे आणि नकाशा करून त्यांचे विश्लेषण करणे. नासाबद्दल माहिती पाहू. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली आहे 29 जुलै 1958. मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. तर संचालक आहेत जेनेट पेट्रो. प्रश्न पाचवा. भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कृती योजना 2025 वर स्वाक्षरी केली आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन बी डेन्मार्क या देशासोबत ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कृती योजना 2025 वर स्वाक्षरी केली आहे. माहिती पाहू. भारत आणि डेन्मार्क यांनी ग्रीन हायड्रोजनसह हरित इंधनावर संयुक्त संशोधन आणि विकास सुरू करण्याचे मान्य केले आहे. तर उद्देश शाश्वत ऊर्जेवर भारतासोबतची भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि जागतिक कार्बन तटस्थतेला चालना देण्यासाठी डेन्मार्कने ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया सुरू केला आहे. तसेच आपल्या प्यारा भारताचा 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाकडे ध्येय आहे आणि डेन्मार्कचे 2025 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे ध्येय आहे. डेन्मार्क या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे कोपनहेग. चलन आहे डॅनिश क्रोन. सम्राट आहेत फ्रेडरिक एक्स. पंतप्रधान आहेत मेट्रे फेडरिक्सन. प्रश्न 6वा.
पंतप्रधानाच्या सचिव 2 पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी शक्तिकांत दास यांची पंतप्रधान सचिव 2 पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंतप्रधान सचिव 1 पदी पी.के. मिश्रा हे आहेत. तर शक्तिकांत दास तमिळनाडू केडरचे 1980च्या बॅचचे निवृत्त IAS अधिकारी आहेत. त्यांनी भारताच्या पंतप्रधानाचे 14वे प्रधान सचिव आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25वे गव्हर्नर पदी, 15व्या वित्त आयोगाचे सदस्य व आर्थिक व्यवहार सचिव आणि महसूल सचिव या पदावर कार्य केलेले आहे. इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी आलोक कुमार आराध्य हे आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी देवेंद्र कुमार उपाध्याय. BCCIचे नवे लोकपाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा. CRPFचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत. BSFचे महासंचालक महेश कुमार अग्रवाल हे आहेत. मारुती सुझुकीचे नवीन अध्यक्ष हिसाशी ताकेजी हे आहेत. सेबीच्या अध्यक्षपदी तुहिन कुमार पांडे यांची नियुक्ती झाली आहे. IDBI बँकेचे MD आणि CEO राकेश कुमार शर्मा हे आहेत. FBI संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखपदी तुलसी गाबर्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 7वा. भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी महाराष्ट्र या राज्यामध्ये भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ बांधण्यात आले आहे. तर या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पाहू. हे संग्रहालय पाहण्यासाठी पर्यटकांना स्कुबा ड्रायव्हिंग अनुभव घेता येईल आणि या प्रकल्पाअंतर्गत कृत्रिम पशीर, आर्टिफिशियल रीफ आणि पाणबुडी पर्यटन यासारख्या योजनाही आखल्या जात गेल्या आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून सागरी पर्यटनाला चालना मिळणे आणि महाराष्ट्र ड्रायव्हिंगचे प्रमुख ठिकाण बनणार आहे. या प्रकल्पाचे रूपांतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC करेल. या प्रकल्पात संभाव्य प्रदूषण धोकादायक पदार्थ काढून टाकण्यासाठी जहाजांची संपूर्ण साफसफाई करण्यात येईल. सागरी संवर्धनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पर्यावरणीय मजुरांची खात्री करण्यात येईल. प्रश्न 8वा. ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ई बिहार हे राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. माहिती पाहू. बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली बिहार ग्रामीण लीग आयोजित करण्यात आली आहे. ही लीग अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांना जिल्हा किंवा राज्य स्तरावर खेळवलेले नाही. 13 ते 23 वयोगटातील गावातील शाळा आणि महाविद्यालयातील खेळाडूंना सहभाग होऊ शकतात. तर सर्व जिल्ह्यांमध्ये टॅलेंट हंट आयोजित करून प्रत्येक जिल्ह्यात 16 संघ तयार करण्यात आले आहेत. तर बिहार या राज्याबद्दल माहिती पाहू. बिहारची राजधानी आहे पटना. स्थापना झाली आहे बिहारची 22 मार्च 1992. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यसभा सीट आहेत 16. लोकसभा सीट आहेत 40. तसेच बिहारमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे वाल्मिक राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 9वा. कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला SKOCH पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए नागालँड राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला स्कोच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर 15 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे झालेल्या 100व्या स्कोच शिखर परिषदेत नागालँड वनव्यवस्थापन प्रकल्पाला स्कोच पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. तर नागालँड या राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे कोहिमा. स्थापना झाली आहे 1 डिसेंबर 1963. राज्यपाल आहेत ला गणेशन. मुख्यमंत्री आहेत नेफिओ रियो. राज्यसभा सीट आहे 1. लोकसभा सीट आहे 1. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे नटांगकी राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 10वा. 38वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोठे आयोजित करण्यात आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए हरियाणा येथे 38वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर हा मेळावा 7 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान सूरजकुंड येथील फरीदाबाद हरियाणा येथे होणार आहे. तर हा मेळावा पर्यटन, संस्कृती, परराष्ट्र व्यवहार, वस्त्र मंत्रालय आणि हरियाणा सरकार यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो. या मेळाव्यात भारतासह इतर देशांच्या हस्तकला, वस्त्र, संस्कृती आणि
खाद्यपदार्थांचे प्रदर्शन होते. 2024 मध्ये 37व्या आवृत्तीत 45 पेक्षा जास्त देश, 592 विदेशी कलाकार आणि 1.3 दशलक्ष अतिथींना सहभाग घेतला होता. तसेच 2025 साठी बिमस्टेक सहकारी संघटना म्हणून प्रस्तावित आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढेल. तर हरियाणा या राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे चंदीगड. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1960. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी व राज्यसभा सीट आहेत 5, लोकसभा सीट आहे 10.